शायनी आणि सिल्की केस कुणाला नाही आवडत बरं, सगळ्यांनाच आवडतात ना. तर मेहंदी लावताना काही बेसिक गोष्टी लक्षात घ्यायचे आपल्याला, काही एक्स्ट्रा थोडेसे एफर्ट्स घ्यायचे जेणेकरून आपल्या केसांना खूप छान नॅचरल शाईन येईल, सिल्की राहतील, ड्राय होणार नाहीत मेहंदी लावल्यानंतर. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मेहंदी भिजवताना लागणार आहेत. चला स्टेप बाय स्टेप सांगते. तर इथे ना मी 1 तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे, त्यात चहापत्ती टाकायची 2 चम्मच आणि कलोंजी आणि मेथीदाणा आणि जवस 2 चमचे टाकायचे आणि कलोंजी मेथी 1 चमचा टाकायचा आहे आणि ते अर्ध होईपर्यंत त्याला छान उकळून घ्यायचं आहे. आता बाकीचं मिक्सरमध्ये काय काय टाकते मी ते सांगते. बीटरूट, कढीपत्ता, कोरफड आणि जास्वंदाची फुलं हे सगळं आपल्याला छान फाईन पेस्ट करून घ्यायचं. लागेल तसं पाणी टाकायचं, म्हणजे अर्धा ग्लास मी ह्याच्यात पाणी यूज केलेलं आहे आणि ह्याला आता गाळून घेते मी. बघा असं काही याचं लिक्विड तयार झालं आहे. आता जे गरम केलेलं जे मेथीदाणा, कलोंजी वगैरे होतं ना, तर ते थंड झाल्यानंतर नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर ह्यात मिक्स करून घ्यायचं. आता मी मेहंदी भिजवायला घेते. तर इथं मी पावशेर म्हणजे 250 ग्राम मेहंदी घेतलेली. साधी मेहंदी तुमच्याकडे जी पण अवेलेबल असेल साधी मेहंदी ती घ्यायची तुम्ही आणि ह्याच्यामध्ये मी शिकाकाई पावडर आणि आवळा पावडर मिक्स केलेलं आहे आणि त्यात जे आपण लिक्विड तयार केलं ते सगळं टाकलं आणि छान भिजवली. 1 दिवस पूर्ण मी भिजवलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी लावायला घ्यायची. ह्यांना पहिले लावलं आणि नंतर मग आता मी लावते केसांना मेहंदी आणि जास्त नाही, फक्त 2 तास ठेवली मी, 3 तास पण नाही ठेवली. लागलं तर 3 तास पण ठेवायचं, पण सुकवायची नाही उन्हाला वगैरे बसून. जास्त तर सुकवली ना तर आपल्याला केस धुताना खूप त्रास होतो आणि केस तुटतात पण. तर त्याला ओलच राहू द्यायचं, पण केसांना राहू द्यायचं म्हणजे जेणेकरून छान कलर पण येईल आणि केस डॅमेज पण होणार नाही. आता मी हेअर वॉश तर केलं आहे, फक्त पाण्यानं हेअर वॉश केलं आहे, तर किती छान रिझल्ट आलेला आहे. उद्या मी शॅम्पूनं हेअर वॉश करेल.